अरे देवा! प्रेक्षकांनो, आज कानेटकरांकडे काहीतरी अघटितच घडून बसलंय. सुरुवातीला आपण बघतोय अप्पू शशांकला विचारत असते, "तू त्या प्लंबर दादांशी काय बोलत बसला होतास रे?" शशांक म्हणतो, "अपूर्वा, जाऊ दे, ते महत्त्वाचं आहे का? तू झोप आधी, आराम कर, थकलीस तू." अप्पू शिंकायला लागते. शशांक म्हणतो, "झालं, आली ना सर्दी. म्हटलं होतं ना तुला तिथे पाण्यात खेळू नकोस म्हणून, ऐकतच नाहीस तू माझं अपूर्वा." अप्पू म्हणते, "अरे खडूस, मला सर्दी नाही झाली आहे, पण हे बघ तू." शशांक म्हणतो, "थांब जरा, मी आईला बोलवतो, नाहीतर पाणी गरम करतो तुझ्यासाठी, वाफ घे तू." अप्पू म्हणत असते, "अरे नको रे खडूस, झोपू दे सुवाईला, मला सर्दी झालेली नाही आहे, अचानक शिंक आली आहे. हे बघ माझ्या आवाजात सर्दी आहे का?" शशांक म्हणतो, "येईल ना सर्दी मग." अप्पू म्हणते, "नाही, अशी कशी येईल? अरे आत्ता ना काहीतरी झालं, माझ्या डोक्यात काहीतरी पडलं आणि अचानक शिंक आली रे मला." शशांक म्हणतो, "काय बोलतेस अपूर्वा, काही सांगतेस, डोक्यात पडलं आणि शिंक आली म्हणे, असं कुठे होतं का?" अप्पू म्हणते, "खरंच माझ्या डोक्यात काहीतरी पडलंय खडूस आणि मला शिंक आली आहे." शशांक म्हणतो, "काही कारण सांगतेस अपूर्वा, तुला वाफ घ्यावी लागेल, तुला वाफ घ्यायची नाही म्हणून नाटकं करतेस तू, थांब मी पाणी गरम करतो." आता शशांक जाणार पाणी गरम करायला, तेवढ्यात त्याच्या अंगावरती पोपडे पडतायत रंगाचे. पण अप्पू म्हणते, "ए खडूस, हे काय आहे? सीलिंग पडतंय." शशांक म्हणतो, "अगं सीलिंग नाही पडत आहे, रंगाचे पोपडे पडताय." अप्पू म्हणते, "पापड? कसले पापड?" शशांक म्हणतो, "पापड नाही ग अपूर्वा, अगं कलरचे प्लेट्स आहेत ते." अप्पू म्हणते, "अरे देवा, आता काय करायचं? थांब थांब थांब, मी न अरे खडूस, हे बघ, हे 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 हेच पडलं माझ्या डोक्यात." आता शशांक म्हणतो, "अगं अपूर्वा, ते बाजूला फेक, त्याची ॲलर्जी होईल तुला, तू ते बाजूला फेक बरं आधी, तू इथे नको झोपू, तुला त्रास होऊ शकतो याचा, तुला कळतंय का? तू एक काम कर, तू बाबी आत्याच्या खोलीत झोप." अप्पू म्हणते, "तू कुठे झोपणार आहेस पण?" शशांक म्हणतो, "अगं मी इथेच खाली झोपतो, इथे काही पडत नाही आहे." अप्पू म्हणते, "नाही हं खडूस, तू पण चल बाबी आत्याच्या खोलीमध्ये, मी तुला एकट्याला सफर नाही करू देणार." शशांक म्हणतो, "हट्टीपणा करू नकोस, जा तू पटकन बाबी आत्याच्या खोलीत झोप, जा तू, मी अंथरूण पांघरूण काढतोय, तू जा." आता तो अप्पूच्या हातात देतो अंथरूण पांघरूण आणि अप्पूला म्हणतोय, "तू जा." आता अप्पू आली आहे बाबी आत्याच्या खोलीमध्ये. बाबी आत्या म्हणतात, "काय ग अप्पू, तू इकडे कशी? भांडलात का दोघे जण पुन्हा? ही उशी बिशी घेऊन आली आहेस तू?" अप्पू मग म्हणते, "अगं बाबी आत्या, मी तुझ्या खोलीत झोपू का?" बाबी आत्या म्हणते, "हा झोप, पण काय झालंय काय?" मग अप्पू सांगते की ते कलर वगैरे पडतायत वगैरे, आणि ते लिकेजचा प्रॉब्लेम पण बाबी आत्याला सांगते ती, आणि म्हणते, "झोपू नका बाबी आत्या इथे." बाबी आत्या म्हणतात, "मग काय, हे काय विचारणं झालं? अगं मग शशांकला आणायचं असतं ना तुझ्याबरोबर." अप्पू म्हणते, "तो तिकडेच ॲडजस्ट करतो म्हणाला." आता बाबी आत्या म्हणतात, "तो काय ॲडजस्ट करतोय, त्यांनी पण इकडेच यायचं ना." अप्पू म्हणते, "अगं मी म्हटले ग बाबी आत्या, तो ऐकत नाही ग माझं काही." बाबी आत्या, "तू बोलशील का ग त्याला, तू कन्व्हिन्स कर ना त्याला." बाबी आत्या म्हणतात, "हो करते की, त्यात काय." आता अप्पू म्हणते, "त्याला अनकम्फर्टेबली झोपावं लागेल ना हॉलमध्ये वगैरे." बाबी आत्या म्हणतात, "किती गो प्रेम, मग भांडतेस कशाला ग त्याच्याशी?" अप्पू म्हणते, "बाबी आत्या, ते वेगळं आणि हे वेगळं." आता बाबी आत्या शशांकला घेऊन आलाय. शशांक म्हणत असतो, "अगं बाबी आत्या, इथे कशाला, अगं तुम्हाला अडचण होईल ना." बाबी आत्या म्हणतात, "काय बोलतोयस रे? अरे लहानाचा मोठा झालायस ना तू इथेच, तू ऐकलं नाहीस ना तर मी पनिशमेंट दिलं तुला." मग शशांक लगेच म्हणतो, "हो थांबतो हं मी इथे आत्या." मग लगेच अप्पू चिडते आणि म्हणते, "हे बरे शशांक कानेटकर, माझ्यावर ओरडलास पण बाबी आत्याचं बरं ऐकलं रे तू." आता बाबी आत्या म्हणतात, "अरे बाबांनो, आता यावरनं वाद नका करू." शशांक म्हणतो, "बरं झालं सांगितलंस तू वाद नको, नाही तर रात्रभर तिने वाद केला असता." आता बाबी आत्या म्हणतात, "ए शशांक, हे तुला भांडायची गरज नाही हा, तू नको भांडूस." अप्पू म्हणते, "ए बाबी आत्या, असं काय करतेस, तूच म्हणालीस ना आत्ता वाद नको." बाबी आत्या या दोघांना हसायला लागतात. पण आता शशांक म्हणतो, "ए बाबी आत्या, तुला आठवतं का ग, आम्ही लहान असताना तू आम्हाला या खोलीत झोपायला बोलवायची, किती मजा करायचो नाही आपण, तुला माहिती आहे अपूर्वा, अगं गाणी भेंड्या सगळं सगळं खेळायचो आम्ही." बाबी आत्या म्हणते, "शशांक तुला आठवतं का रे, आपण ते हे खेळायचो बघ, ते स्पेलिंगच्या भेंड्या." अप्पू म्हणते, "काय, अशा पण भेंड्या असतात, स्पेलिंगच्या भेंड्या?" शशांक म्हणतो, "अगं तुला माहिती आहे का, जो स्पेलिंगच्या भेंड्यामध्ये हरला, आत्या त्याला 17चा पाढा म्हणायला लावायची." बाबी आत्या म्हणतात, "17चा नाही, सगळेच पाढे म्हणायला लावायचे मी." शशांक म्हणतो, "अगं आत्या, आम्हाला 17चा पाढा शिक्षाच वाटायचं ग." अप्पू म्हणते, "असली मजा करायचात तुम्ही?" शशांक म्हणतो, "आणि मग काय, गाणी भेंड्या खेळ ही काय करायची, जी शिक्षा असेल ना ती, किंवा खेळ असेल तर त्यातनं अभ्यासाची कशी रिव्हिजन होईल ना, ते आत्या असं डोकं लावायची आम्हाला शिक्षा देऊन." बाबी आत्या म्हणतात, "दुसऱ्या दिवशी रविवार असायचं, मग निवांत उठायचं." शशांक म्हणतो, "रात्रभर मजा करायचो आम्ही." अप्पू म्हणते, "मी मिस केलं ना हे सगळं." बाबी आत्या म्हणतात, "तू आलीच नाहीस तर आम्ही काय करणार, तू कुठे होतीस आमच्या घरी?" अप्पू म्हणते, "तेव्हा नव्हते म्हणून काय झालं, आत्ता आहे की."
शशांक म्हणतो, हिला 17चा पाढा म्हणायला लाव ना तू. अप्पू म्हणते, ए त्याचा काही संबंध नाही आहे, तेव्हा स्कूल होतं म्हणून ती गेम्स खेळायची असे, आता काही गरज नाही आहे 17च्या पाढ्याची. आता ना आपण गोष्ट ऐकूयात. भाभी आत्या तू गोष्ट सांग. मग बाबी आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, चला मी गोष्ट सांगते तुम्हाला. मग आता शशांक म्हणतो, थांब बाबी आत्या तू गोष्ट सांगणार आहेस ना. मग बाबी आत्या या दोघांनाही मांडीवर घेताय, शशांक एका मांडीवर आणि अप्पू एका मांडीवर. शशांक म्हणत असतो, आत्या हत्ती मुंगीची गोष्ट सांग, तिला आवडतात त्या. अप्पू म्हणते, काही खडूस. आता बाबी आत्या म्हणते, आज ना मी तुम्हाला छान गोष्ट सांगते, पंडिता रमाबाईंची. त्यांनी गोष्ट ऐकवली नाहीये प्रेक्षकांनो, पण गोष्ट ऐकता ऐकता मात्र अप्पू झोपी जाते. मग बाबी आत्या शशांकला खुणवते आणि शशांक तिला त्या उशीवर टाकतो लहान लेकरासारखं. पण आता रात्रीमध्येच अप्पूला जाग येते आणि ती शशांककडे बघायला लागते. शशांक तिथेच बाजूला झोपलेला असतो खाली अंथरूण टाकून आणि शशांकलाही जाग आली आहे आणि दोघं एकमेकांचा हात असा हातात घेत आहेत. छान बॉन्डिंग दाखवत आहेत ते अप्पू शशांकची आता. पण माहीत नाही लोकांना का आवडत नाही आहे, किती कमी जण बघतायत ही मालिका. असो तर आता पहाटे पहाटे शशांक ऑफिसला निघालेला असतो आणि माईंना डबा मागतो. माई म्हणतात, काय रे अप्पू कुठे आहे? शशांक म्हणतो, अगं अपूर्वानं झोपलेली आहे, बाबी आत्याच्या खोलीत आहे. माई म्हणतात, काय रे तिकडे कसं काय गेलात तुम्ही? आणि शशांक मग रात्रीचं सगळं सांगतो माईला. बाबी आत्या म्हणतात, काय रे शशांक, अप्पू जरा थकलेली वाटत होती काल रात्री, लगेच झोपली रे ती. शशांक म्हणतो, अगं काही नाही आत्या, ते नळाचं ते लिकेज झालं ना, तिने मदत केली, अंग मेहनत झाली ना, त्यामुळे ती जरा थकली. माई म्हणतात, झोपू देत तिला, लवकर उठवू नकोस, उठली ना की मी देईल तिला चहा नाश्ता. आता शशांक म्हणतोय, दादा काका काय करायचं, म्हणजे करावं तर लागेलच ना काम. बाबी आत्या पण म्हणतात, हो दादा, प्रायोरिटीमध्ये आपल्याला ते पाईपचं काम करावंच लागेल ना. दादा काका म्हणतात, बघा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बघा आणि काय करायचं ते ठरवा. शशांक म्हणतो, किमान आपण आमच्या खोलीचं करूयात दादा काका, सगळा खर्च करणं शक्य नाही ना. एरवी मी काही म्हणलो नसतो, पण ह्या अवस्थेत अपूर्वाला त्याचा त्रास नको व्हायला म्हणून म्हणतोय. अगं काल माई एवढा पोपळा पडला तर शिंकायला सुरुवात केली तिने. आता अमेय म्हणतो, दादा आत्ताच माझ्या मित्राच्या घरी रिनोव्हेशनचं काम झालं, मी त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला विचारतो. दादा म्हणतात, हरकत नाही आहे, काय ते विचारून घे आणि खर्च काय असेल ते सांग, आपण बघूयात. शशांक आणि अमेय मग ऑफिसला निघून गेलेत. आता माई म्हणतात, अहो असं एकेका खोलीचं काम कसं करणार आपण? दादा काका म्हणतात, काय करणार, आपण सगळे एकत्र राहतो ना, त्यामुळे एकेका खोलीचंच काम करावं लागेल. आता माई म्हणतात, आत्ता कसं काम सुरू करायचं, पितृपक्ष, घट बसणार, दिवाळी, हे एका दिवसाचं काम नाही आहे हो. दादा काका म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचं अपूर्वाची तब्येत आहे, त्यांची खोली तर करावीच लागणार ना. बाबी आत्या म्हणतात, काळजी नको करूस माई, होईल काहीतरी. हे पुन्हा सुमीला विसरलेत बहुतेक. असो तर पुढे आपण बघतोय शशांक आणि श्रीकांत दोघं जण त्यांच्या ऑफिसच्या काहीतरी गप्पा मारतायत. रात्रभर बसून त्यांनी काहीतरी रीडिंग स्टाईली केले आहेत आणि तो सहज म्हणतो, काय रे तू सुट्टी घेतली होतीस ना आज? श्रीकांत म्हणतो, आपल्या बॉसनी म्हणजे नेत्रा मॅडमनी अप्रूव्ह नाही केली ना. शशांक म्हणतो, का अप्रूव्ह नाही केली तिने सुट्टी? आता हा श्रीकांत म्हणतो, सर काय सांगू मी, त्या जॉईन झाल्यापासून ना काहीतरी विचित्रच वागतात, म्हणजे विशेषतः आपल्या टीमवर सूड उगवत आहे असं काहीतरी, असं अक्कस असल्यासारखं वागते ती. शशांक म्हणतो, कसं असतं ना श्रीकांत, एका रात्रीत मिळालेलं यश किंवा पद असो ते प्रत्येकालाच पचवता येतं असं नाही ना. ती नेत्रा ह्यापैकीच एक आहे. खूप जणांना त्याची झिंग चढते रे. श्रीकांत म्हणतो, अगदी मनातलं बोललात तुम्ही, नेत्राचं खरंच तसंच झालंय, आपल्याला किती त्रास देऊ आणि किती नाही असं झालंय तिला. पण तिच्या हे का लक्षात येत नाही की आपल्यालाही आपली एक पर्सनल लाईफ आहे. शशांक म्हणतो, जाऊ दे रे, सोड, आपण दुर्लक्ष करूया काही दिवस, बघूयात काय होतंय ते. होपफुली ती लवकर जाईल, आपण आपलं काम त्या वेळेत पूर्ण केलंय ना, त्यातच समाधान मानूयात. बरं मी काय म्हणतो, आपण रिपोर्ट सबमिट करूया का? आलोच आहे तर. ती नेत्रा रात्री फाईल घेऊन गेली होती, तेवढी घेऊन येतोस का? श्रीकांत म्हणतो, सर नेत्रा सुट्टीवर आहे. शशांक म्हणतो, का? श्रीकांत म्हणतो, अहो सर त्या पुढच्या काही दिवस येणार पण नाही असं कळलंय, म्हणजे मला लेट झालं म्हणून मी मेसेज देण्यासाठी रिसेप्शनिस्टला फोन केला, तेव्हा तिने मला सांगितलं. शशांक म्हणतो, काय सांगतोस, केबिन लॉक्ड आहे का? शशांक मनात विचार करायला लागतो, नेत्रा तर कधी एक दिवस सुद्धा सुट्टी घेत नाही आणि ही काही दिवस का सुट्टी घेत असेल? मग शशांक श्रीकांतला म्हणतो, जाऊ दे, आपण एवढं काम केलं त्याचा काही उपयोग झाला नाहीये. मग अमेय म्हणतो, अरे शशांक, हे बघ मी आत्ता बोललोय कॉन्ट्रॅक्टरशी, तो सगळं काही कोटेशन वगैरे तुझ्या मोबाईलवर पाठवणार आहे, तू एकदा चेक करून घे, आपण घरी गेल्यावरती बोलूयात.
आता हे दोघे जण घरी आलेत तर बघतायत तर काय किचनचा सगळा पसारा एकदम समोरच पडलेला असतो. हे दोघं जण बोलतच येत असतात की तो कॉन्ट्रॅक्टर तसा प्रामाणिक वाटला वगैरे वगैरे. आता शशांक बघतो आणि म्हणतो, हे काय सगळं किचनमधलं सामान इथे का ठेवलंय? पन्ना काकू म्हणतात, काही विचारू नको, वैताग आलाय रे. माई म्हणतात, पन्ना त्रागा नको करूस, हे बघ आनंदाने पण आपल्याला हेच काम करायचंय आणि त्रास झाला तरी हेच काम करायचंय. मग आपण आनंदाने करूयात ना पन्ना हे काम. पन्ना काकू म्हणतात, माई किती त्रास होतोय या सगळ्याचा, किती धावपळ होतीये. शशांक म्हणतो, काय झालंय, काय झालंय नेमकं? आता प्राची सांगते, पोपडे पडताय स्वयंपाकघरात. आता मानसी म्हणते, प्लास्टर पण पडतंय. पन्ना काकू म्हणते, प्लास्टर पडते हे सगळं होते, मग कसं स्वयंपाक करायचा, म्हणूनच हे सगळं बाहेर आणलंय आम्ही. शशांक म्हणतो, दादा काय करायचं आता हे सगळं? दादा काका म्हणतात, तुम्ही माणूस बघितला का कुठला? अमेय म्हणतो, हो एका माणसाबरोबर झालंय बोलणं. शशांक म्हणतो, दादा तो जरा महागडा आहे, म्हणजे एका खोलीसाठी तो किमान 1 लाख रुपये खर्च सांगतोय. माई म्हणतात, अरे बापरे एवढे पैसे? अरे बापरे, एका खोलीसाठी 1 लाख, मग बाकीच्या खोल्यांसाठी किती खर्च येईल? दादा काका म्हणतात, थांब जरा माधवी, मी तोच विचार करतोय. शशांक म्हणतो, दादा म्हणजे जरा घासाघीस केली तर म्हणजे सगळ्या खोल्यांचे मिळून तो 5-1 लाख घेईल म्हणतोय, पण बघूयात. तर दादा काका म्हणतात, मग पाईपलाईनचा खर्च वेगळा आहे का? शशांक म्हणतो, नाही त्यातच आहे दादा. तेव्हा दादा काका म्हणतात, तुमच्यातलं कोण किती खर्च उभं करू शकेल? आता अमेय म्हणतो, माझ्याकडे जास्ती पैसे नाही आहेत, पण तरी मी वरुणच्या खर्चासाठी काहीतरी पैसे बाजूला ठेवतो तुम्ही दिलेल्यापैकी. तर शाळेसाठी ठेवलेत मी पैसे, पण फार नाही आहेत दादा काका माझ्याकडे. तेव्हा शशांक म्हणतो, हे बघ त्या पैशांना नाट लावू नकोस दादा. दादा काका माझ्या पुरस्काराचे पैसे वापरूयात ना आपण इथे, हे बघा आत्ताची सोय तर होईल ना. दादा काका म्हणतात, अजिबात नाही, त्या पैशाला अजिबात हात लावायचा नाही, तुझ्या बाळासाठी पैसे लागतील तुला. माई म्हणतात, खरं तर मला पटत नाही आहे, पण निखिलराव म्हणाले होते ना पैसे देतो, मग घेऊयात ना आपण त्यांच्याकडून पैसे. दादा काका म्हणतात, अजिबात नाही, जावयाकडून कसे काय पैसे घ्यायचे माधवी, आपण जमूयात पैसे सगळे. आता अप्पू येते आणि म्हणते, अरे खडूस ऐक ना, अरे तिकडे ना, नाही म्हणजे आपल्या रूममधला बेड आहे ना तो इकडे आणावा लागेल आपल्याला, त्याच्यावर खूप कलर पडतोय रे, ते पोपडे आणि अशी सेम गोष्ट कुकीच्या पण रूममध्येच झाली आहे. माई म्हणतात, एक खोलीचं काम करण्यात अर्थच नाही आहे, सगळ्या खोल्यांचंच काम करावं लागणार आहे. दादा काका म्हणतात, पैसे खर्चाचं काय गं माधवी? दादा काका एक कल्पना सुचवतात, एक करू शकतो आपण, म्हणजे हे बघ पाईपलाईनचं काम आपण करून घेऊया, रंगकाम आपण सगळे मिळून करूयात. आता दादा काकांची ही कल्पना या सगळ्यांना पटली आहे, पण प्रेक्षकांनो रंग घरी देणं सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही 2 वर्ष झाले घरी दिला होता, माझे हातपाय आकडले होते, इतकं सोपं नाही आहे प्रेक्षकांनो. पण पुढे आपण बघतोय, अप्पू तांदूळ निवडत असते तर म्हणते, मी राणी असून मला तांदूळ निवडावे लागत आहे. माई म्हणतायत, राणी सरकार मी निवडून देऊ का तांदूळ? अप्पू म्हणते, नाही ग माई, मानसी वहिनी आणि मी जस्ट खेळतोय, म्हणजे काहीतरी गंमत सुरू आहे यांची. पण आता ही अप्पू ते तांदूळ निवडता खाली सांडते, ते ताटही खाली पडतंय, त्यामुळे शशांक दचकतो आणि खाली पडायला लागतो. अप्पू त्याला सावरायला जाते, पण शशांकच्या हातातली रंगाची बादली दादा काकांच्या डोक्यात पडली आहे. पण खरं सांगू प्रेक्षकांनो, मध्यमवर्गीय माणूस पैशाचं सोंग नाही, कोणाला हौस असते हो एवढे कष्ट करायची, आणि तेही एवढी अंग मेहनत. पैसे नसल्यावर काहीच होत नाही प्रेक्षकांनो. पण दादा काकांवरचं संकट थोडक्यात निभावलं पाहिजे, नाही का प्रेक्षकांनो? काय वाटतं तुम्हाला मला कळवा, आणि प्लीज आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.